ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सती खंड अध्याय 34. दक्षाच्या यज्ञस्थानी अशुभ सूचक उत्पात. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वीरभद्र, महाकाली व कोट्यावधी शिवगण जलद गतीने दक्षाच्या यज्ञस्थानाकडे निघाले. तेव्हा यज्ञोत्सवात अरिष्टसूचक दुश्चिन्हे दिसू लागली. दक्षाचा डावा डोळा लवू लागला. त्याची डावी भुजा आणि डावी मांडी फडफडू लागली. यज्ञभूमी कंपायमान होऊ लागली. दुपारची वेळ असूनही आकाशात नक्षत्रे दिसू लागली. दिशा धुळीने व्यापून गेल्या. सूर्यावर काळे डाग दिसू लागले. विजेसारखे दीप्तिमान तारे निखळून पडू लागले. नक्षत्रांची गती वक्र आणि अधोमुख झाली. यज्ञस्थानी शेकडो गिधाडे घिरट्या घालू लागली. ती कर्कश आणि भयभीत करणारे आवाज काढत होती. ती दक्षाच्या शिराला स्पर्श करून वेगाने उडून जात होती. ग्रहांच्या छायेने यज्ञमंडप आच्छादून गेला. पांढरे विंचू आणि उल्कांची वृष्टी होऊ लागली. झंझावात सुटला. टोळ आणि पतंगादी कीटकांनी आसमंत भरून गेला. दक्षादिकांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. चहूकडून अंधार दाटून आला. त्यात भर म्हणून प्रचंड कडकडाटासह रक्ताचा पाऊस पडू लागला. अशा प्रकारे एकाच वेळी चालून आलेली ती अरिष्टे पाहून तेथे उपस्थित असलेल्या विष्णू आदी सर्वांनाच फार भीती वाटू लागली. त्यांची शक्तीच कुंठित झाली. त्यांच्यापैकी अनेकांना वारंवार मूर्छा येऊ लागली. अनेकांनी प्राणव्याकुळ होऊन तेथून पलायन केले. त्याच वेळेस आकाशवाणी झाली, दक्षा, तुझा धिक्कार असो. तू महापापी आणि मूर्ख आहेस. शिवजींची अवहेलना केल्यामुळे तुला महादुःख प्राप्त होईल. ते कोणत्याही उपायाने टळणार नाही. तेथे जितक्या देवता उपस्थित आहेत त्यांनाही फार मोठे दुःख भोगावे लागणार, यात संशय नाही. आधीच दिसू लागलेली अशुभसूचक लक्षणे आणि आकाशवाणीने दिलेला शाप यामुळे दक्षाच्या भीतीने थरकाप उडाला. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला. काय करावे हेच त्याला सुचेना. तो श्रीहरींना शरण गेला. अध्याय 34 समाप्त. ओम नमः शिवाय.